मला एक सांगा, शाळेमध्ये बाकी सगळं शिकवलं जातं, पण ज्याला ॲक्टर व्हायचं आहे त्याच्यासाठी ॲक्टिंगचा काही कोर्स नाही, ज्याला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे त्यासाठी काही शिकवलं जात नाही, ज्याला शेफ व्हायचं आहे त्याला कुकिंगच्या अनुषंगाने काहीच होत नाही. तर अशा प्रकारचं काहीतरी सिलेबसमध्येच पाहिजे असं वाटतं का रे तुला? हो, म्हणजे आता प्रत्येकाची जी आवड आहे त्याच्यासाठी काहीतरी असं प्रत्येकाला शाळेत, स्वतःच्या शाळेत काहीतरी असं असलं तर फारच इट इज मच बेटर. आणि मग जर हा अशा प्रकारचा प्रयोग समजा शाळेमध्ये, तर तू वेगळं काय करते? तू डान्स शिकते. मग मला एक सांग की समजा तू आता डान्स शिकते, तर डान्समुळे अनेकदा तुझे मार्क्स कमी होतील अशी भीती वाटते का? आणि ही भीती वाटू नये यासाठी शाळेमध्येच अशा प्रकारची सोय, डान्सचा एक क्लास, डान्सचा एक विषय असला पाहिजे. समजा 10वीला जर डान्स हाच विषय असेल तर तुला काही भीती वाटेल का? तर अशा प्रकारे काही असायला पाहिजे असं वाटतं का? हो, मला असंच वाटतं की जो ज्या फील्डमध्ये स्ट्रॉंग आहे त्याच फील्डमध्ये त्याला जज केलं तर त्याला कशाचीच भीती वाटणार नाही की मार्क कमी पडले का, कुठे ॲडमिशन मिळणार नाही का, असं काहीच उरणार नाही आणि तो त्याच्या फील्डमध्ये टॉप करेल दरवेळी. अच्छा, बरं मला एक सांगा, तुम्ही आता तुम्हा सगळ्यांना काय काय व्हायचं आहे, तुमचे त्या फील्डमधले आदर्श किंवा आयकॉन मला कोण सांगेल? जसं याने मला मगाशी आयकॉन सांगितला शेफनं, कुठला सांगितला? गॉर्डन रॅम्झे. गॉर्डन रॅम्झे हा त्यानं सांगितलं की माझा आदर्श आहे, आयडॉल आहे की ज्या शेफकडे बघून मला असं वाटतं की मी शेफ व्हावं. तसं तुमचे आपापले आयडॉल कोण आहे? कोण कोण सांगेल? हात वर करा. अरे वा, हां. माझे आई बाबा. अरे आई बाबा हेच आयडॉल आहेत. व्हेरी नाईस. मी आजारी पडते तेव्हा मी विरकर डॉक्टरकडे जाते. ते अशा गोळ्या देतात की मी लगेच ठीक होते. अरे वा, डॉक्टर विरकर, तुसी ग्रेट हो. तुमचा एवढा आदर्श वाटतो इथे, फार मोठी गोष्ट आहे. एक सेकंद. आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. मी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बॉर्न झाले, डॉक्टर प्रसाद जोशी. क्या बात है. डॉक्टरांपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत अनेक आदर्श आपल्या सगळ्या लोकांचे आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला पुण्यामध्ये जायचं आहे. पुण्यामध्ये उत्पला आहे आपल्यासोबत. उत्पला, मगापासून ही सगळी मंडळी सांगतायत की आमचे आदर्श काय आहेत. मला तुला 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक म्हणजे तुझा आदर्श काय आहे हा पहिला, आणि दुसरं म्हणजे तुला पुढे काय व्हायचं आहे. उत्पला. मला एरोस्पेस इंजिनिअरिंग करायचं आहे आणि त्याच्यासाठी माझा कल्पना चावला ही आदर्श असेल नक्कीच. आणि म्हणजे मला असं वाटतं की मुलांनी आपलं करिअर आधीच ठरवलं तर म्हणजे त्या दृष्टीने त्यांना प्रयत्न करता येतील. त्यामुळं एक 9वी-10वी पर्यंत त्यांचं गोल सेट झालं तर मग त्या दृष्टीने काही प्रयत्न करता येतील. अरे वा, अभिनंदन. कल्पना चावलाच्या पावलावर पाऊल टाकून तू अगदी उंच भरारी घ्यावीस अशी आमची इच्छा आहे. तुला शुभेच्छा. स्नेहाला हाच प्रश्न. स्नेहा, तुला काय व्हायचं आहे? तुझा आदर्श कोण? मला सायंटिस्ट व्हायचं आहे आणि माझे आदर्श आहेत स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग. नेहाचा आदर्श आहे स्टीफन हॉकिंग. मोटार न्यूरॉन सारखा आजार होऊनही. बोल बोल बोल. हा, मोटार न्यूरॉन सारखा आजार होऊनही त्यांनी पुढे संशोधन केलं. तर तसंच मलाही संशोधन करायचं आहे. गुड गुड गुड. तिला संशोधन करायचं आहे आणि स्टीफन हॉकिंगचा आदर्श, कारण एवढ्या मोठ्या प्रतिकूलतेशी झुंजत सुद्धा स्टीफन हॉकिंग फार पुढे गेले. मृण्मयी आपल्यासोबत आहे. मृण्मयी, तू मगाशी म्हणालीस की तुला काय व्हायचं हे माहीत नाही, ते सोडून दे, पण तुझे आदर्श कोण आहेत? कुठल्या व्यक्तिमत्वांनी तुला प्रभावित केलं आहे? आई बाबा. का बुवा? आई बाबा का आदर्श आहेत? कशामुळं? कारण मी सेटवर असले तर मम्मी मला सांगते, आणि जर मम्मीला कारण माझी बहीण भाऊ दोन्ही आहेत, तर मम्मीला जर यायचं नसेल सेटवर, तब्येत बिघडली असेल, तर मग माझे बाबा येतात, तर ऑफिस बुडवून ते येतात, तर मग ही दोघंच माझ्यासाठी आदर्श आहेत. फारच छान, फारच छान. एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचा आहे. आता जी लहान मुलं आहेत त्यांच्यापेक्षाही जरा मोठी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी, की अनेकदा कुठल्या भाषेतनं शिक्षण द्यावं हा एक महत्त्वाचा मुद्दा मांडला जातो. आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांची क्रेज खूप वाढते आहे. अशावेळी काही जणांना असं वाटतं की शिक्षण मातृभाषेतनंच दिलं पाहिजे, काही जण असं म्हणतात की इंग्रजीतून दिलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं? कोण सांगेल? कोण सांगेल? कोण सांगेल? हां, सांग, तू सांग.
ज्याला जी भाषा शिकायची आहे त्याला त्या भाषेत शिक्षण मिळावं. अच्छा. म्हणजे मला जर मराठी शिकायचं असेल तर मला मराठीतच मिळावं किंवा संस्कृत शिकायचं असेल तर संस्कृतमध्येच मिळावं. वंडरफुल, फारच छान. आणि तू काय, तुझं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की शिक्षक ज्या भाषेत कम्फर्टेबल असेल, ज्या भाषेत सर्वात चांगलं शिकू शकेल त्या भाषेत शिकवायला पाहिजे. जसं ती म्हणाली आत्ता की काही टीचरांचं इंग्लिश तेवढं चांगलं नसतं, तर त्या टीचरांनी इंग्लिश मध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी जर त्यांची जी भाषा आहे असेल कम्फर्टेबल त्या भाषेत शिकवायला पाहिजे. ओके, फारच छान, फारच छान. बरं, मगाशी म्हटलं की तू डान्स करतेस. कोण डान्स करतं? आणखी कोण करतं? चला या इकडे सगळे डान्सर्स, कमॉन या पुढे. कोण कोण नाचतंय? नुसतं सांगता, खरे नाचतं की नाही आम्हाला कळलं पाहिजे ना. या कमॉन. तुमच्या स्टेप्सवर आपण आता. हां चला, गाणं कोण म्हणतंय? गायक होता ना मगाशी एक आपल्याकडे, तुमच्यापैकीच होतं ना कोणीतरी? हां, कुठल्या गाण्यावर नाचाल तुम्ही? हां हां, कुठल्या? हां, तू गाणं लावत नाही, तुम्हीच म्हणा, करा सुरू. बरं, तू कथकच्या स्टेप्स कर काही. हां हां, चला चला, कथकच्या स्टेप्स करा काही. कुठलंही. हां चला चला. हां हां, हे बघा दिलाय. हां हां, वा, क्या बात आहे. या ना सगळे, या ना. तुम्ही बाकीचे काय करताय? या, चला चला चला, कमॉन कमॉन. आपण बघितलेलं आहे. आपण बघितलं की काय पद्धतीने ही सगळी बालचमू ज्या प्रकारे, ज्या उत्साहात आहे, जी ऊर्जा आहे, जे चैतन्य आहे त्यांच्यामध्ये, ते अक्षरशः अमर्याद आहे, असीम आहे. प्रश्न असा आहे की ही सगळी जी ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे त्या ऊर्जेचं आपण काय करणार आहोत? ती ऊर्जा अतिशय उत्फुल्ल पद्धतीने व्यक्त व्हावी असा आपण प्रयत्न करणार की त्यांना ओझ्याखाली लादणार आहोत, दाबणार आहोत? आम्हाला असं वाटतं सकाळ आणि सामला की खरं म्हणजे या ओझ्याला औषध शोधलं पाहिजे. दप्तराचं ओझं किंवा कुठल्याही ओझ्यापासून बाल्यमुक्त झालं पाहिजे. आणि खरंच या कोवळ्या काळ्यांमध्ये उद्याचे, मगाशी सांगितलं, कल्पना चावला असेल, स्टीफन हॉकिंग्स असेल, नरेंद्र मोदी असतील, उद्याची ही सगळी माणसं जर या सगळ्या बाल्यामध्ये दडली असतील तर ते बाल्य खरोखरच फुलवायला पाहिजे. आम्हाला असं नक्की वाटतं की या सगळ्यामध्ये हे चैतन्य, ही ऊर्जा आहे. आणि निश्चितपणे उद्याचे महापुरुष याच मुलांमध्ये दडलेले आहेत. मुळामध्ये माणूस घडवणं हे शिक्षणाचं खरं प्रयोजन आहे. प्रत्येक शाळेनं, प्रत्येक शिक्षकांनी आणि पालकांनी हेच ठरवलं पाहिजे की माझ्या मुलाला मला चांगला माणूस करायचं आहे. त्याला जे आवडतं ते करण्याची संधी मी त्याला देणार आहे. मग त्याला काही आवडत असेल, त्याला विज्ञान आवडत असेल, त्याला कला आवडत असेल, त्याला साहित्य आवडत असेल, त्याला पत्रकारिता आवडत असेल, त्याला जे आवडतं त्यासाठी बळ देणं हे माझं काम आहे. याचं कारण असं आहे की पालक हे मालक नाहीत. खलील जिब्रान ज्याप्रमाणे म्हणाला होता की तुमची मुलं ही तुमची मुलं नसतात, तुमची मुलं ही आयुष्याची मुलं असतात, ती फक्त तुमच्या माध्यमातून जन्माला येतात. आणि म्हणून खरोखरच या प्रकारचं बाल्य फुलवणं हेच आपलं काम आहे. हे स्वतः या मुलांनी सांगितलं आहे. आजची चर्चा वेगळी होती याचं कारण असं की ही चर्चा शिक्षण तज्ज्ञांनी नाही केली, ती चर्चा पालकांनी नाही केली, ती चर्चा शिक्षकांनी नाही केली, ती चर्चा स्वतः मुलांनीच केली. त्यांनीच सांगितलं अशी पाहिजे माझी शाळा, मला हे व्हायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, हा अजेंडा आहे मुलांचा. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज थांबूया इथंच. खरं म्हणजे आणखी बरंच बोलता येणं शक्य आहे, मुलांनाही खूप बोलायचं आहे, पण आपला वेळ संपत आलेला आहे. या सगळ्या छोट्या नामवंतांच्या आभारासह आणि आशेसह आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.